व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पण चालू आहे. पण पाऊस चालू असताच पोलीस भरती पण चालू आहे. या मैदानावरनं आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने. राज्यात सगळीकडेच पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगरच्या पोलीस ग्राउंडवर आपल्याला दिसते आहे. साधारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यात ही पोलीस भरती प्रक्रिया घेऊ नका असं आवाहन या विद्यार्थ्यांकडनं करण्यात आलं होतं. मात्र तरीही ही पोलीस भरतीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात 1219 पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. यासाठी तब्बल 1,81,769 उमेदवारांनी अर्ज केले. काय दिसते आता, कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू आहे, कशी तयारी केली आहे पोलीस भरती? अकॅडमीमध्ये होती, जोरदारपणे तयारी केलेली आहे. आणि पावसाळ्यामुळे कसं होते, ग्राउंड वगैरे भिजते. अकॅडमी म्हणजे पोलीस दलाच्या वतीने हे अकॅडमी ग्राउंड भिजू नये म्हणून ताडपत्या आलेले आहेत. मुलांचा कालबी मोर्चा झाला होता वयवाडीसाठी आणि ग्राउंड पुढे ढकलावे म्हणून, पण सरकारने तसं केलं नाही. ग्राउंड पुढे ढकलाय पाहिजे होतं. पण आता मला असं म्हणायचं मॅडम, आज ग्राउंड कोरडं आहे. समजा उद्या रात्री पाऊस पडून ग्राउंड वल्लं झालं ना, आमचं फिजिकल जास्त येईल किंवा कमी येईल. समजा उद्या जर कोरडं राहिलं ना, त्या विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये जास्त मार्क येतात ना. अशा प्रकारे गुणवत्ता कशी करू शकता सर? साधारण कोणत्या पदासाठी आता तुम्ही? आम्ही शिपाई चालक पदासाठी फॉर्म भरलेला आहे, ड्रायव्हर शिपाई. आपण माझ्या समोर जर बघितलं तर इथे मैदानावर ताडपत्री देखील टाकण्यात आली आहे जेणेकरून मैदान भिजू नये. मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची साधारण हीच मागणी आहे की मैदानी जी परीक्षा आहे ती आता घेऊ नका आणि त्यानंतर जेव्हा सगळा पावसाळा थांबेल त्यानंतरच ही मैदान. पोलीस भरती म्हणजे पोलीस भरतीचे ग्राउंड. पोलीस भरतीच्या ग्राउंड जे चालू आहे ते पावसामध्ये घेणे हे चुकीचं आहे. एवढा पाऊस थांबल्यानंतर पोलीस भरतीचे मैदानी ग्राउंड घ्यायला पाहिजे होते. जे चाचणी आहे मैदानी, हे सगळं चुकीचं काम चालू आहे. कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होते त्याच्यामध्ये एका मुलीचे व एका मुलाचे हे रनिंग करताना पाय मोडलेला आहे. माझं नाव सिद्धार्थ लक्ष्मण बंदीछोडे, मी सोलापूर शहरचा आहे सर. आता आपल्या इथं सोलापूर ग्रामीण इथे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. तसंच आपल्या सोलापूर शहर पण भरती प्रक्रिया आज राबवण्यात येत आहे. आज आता नुकताच ताजी न्यूज आहे. आता सकाळी शहर पोलीस मुख्यालय इथं फिजिकल घेत होते मुलींचा, तर एखाद्या मुलीचा आत्ताच एकाचा चिखल असल्यामुळं पाय निसकटून तिचा पाय तुटलेला आहे. पण आता हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलं आहे. मग सरकारला माझी एवढीच विनंती आहे, आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या पावसामुळे तुम्ही फिजिकल घेऊ नका. आणि फिजिकल घ्यायचं असेल 2 महिन्यानंतर न घ्या. पाय जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी काय पळताना भरपूर आणि सोडताना एक सोडत नाहीत सर. पण सोडताना 100 50 असं पूर्ण प्लॅटून सोडतात. त्या 100 50 पळण्यामध्ये आमचा पाय अडकळेल आणि त्या पाय अडकल्यामुळं असं आमचा पाय दुखापत होईल. आता ताजी न्यूज आहे, आता मुलींचा पाय तुटलेला आहे सर आता सध्या आहे, ज्यावरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होणार होती. मात्र काल रात्री पाऊस झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे त्या भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावरती चिखल झाल्यामुळे या ठिकाणी ही भरती जी प्रक्रिया आहे ती दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावर चिखल जो आहे तो पूर्णतः साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ह्या जिथे चिखल साचलेला आहे त्या ठिकाणी माती टाकून हा चिखल जो आहे तो बुजवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे साधारणपणे दुपारी 1 वाजता जे आहे ती ही भरती प्रक्रिया सुरू पासून ग्राउंड सुरू झालं नाही आहे. आज सकाळ जे वातावरण असतं त्यामध्ये ग्राउंड व्यवस्थित होतं. आता दुपारी 1ला ग्राउंड चालू करणार आहे तुम्ही, पण उन्हाच्या वेळेस ग्राउंड होत नाही. ऊन पडलेलं असतं त्यावेळेस रनिंगच होत नाही सर. आणि ऑलरेडी ग्राउंड भिजलेलं आहे, त्याच्यावरती त्यांनी मुरुम टाकून व्यवस्थित करणार आहेत. पण त्यावेळेस ते पाय फिसकतच राहणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी पळू नाही शकणार. तुम्ही कसं काय ग्राउंड घेऊ शकताय? तुमचं काय म्हणणं आहे? भरती प्रक्रिया सकाळी होणार होते, सकाळी 5चं टायमिंग दिलं होतं मुलांना, तर मुलांना मध्ये घेतलं 5 वाजता. 5 वाजल्यापासून आता सध्या 10च्या नंतरचं टायमिंग झालेलं आहे. पुरं एवढं वेळ ताटकळत बसू शकतात का? नाही बसू शकत. पूर्ण एनर्जी लॉस होते त्यांची. मग 1च्या नंतर ही प्रोसेस चालू होणार तुमची भरती प्रक्रियाची. मोठे इव्हेंट शॉर्टपुट आहे आपला, शॉर्टपुटला तो फुल एनर्जी लागतो. मुलांच्या पोटात अन्न नाही आहे, काय नाही आहे, तासून तास बसून राहते, त्यांचे इव्हेंट इथं लॉस जातात. वर्षभर प्रॅक्टिस करून पण मुलांचं थोडक्यामध्ये पूर्ण इव्हेंट लॉस जातो येतो. या गोष्टीचं त्यांनी पूर्णपणे नियोजन करायला पाहिजे होतं. काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासन? हे चुकीचं आहे.
कारण की माझं तर सरकारला किंवा जे महाराष्ट्र शासन आहे यांना कळकळीची विनंती आहे की जी हे भरती तुम्ही सध्याला ग्राउंडच्या चाचण्या घेत आहेत ते तुम्ही थांबवाव्यात आणि पावसाळा संपल्यानंतर घ्यावी, अशी ही माझी वैयक्तिक व माझ्या सर्व मित्रपरिवारांची किंवा जे पोलीस भरती करत आहेत 17 ते 18 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांची सर्वांचीच विनंती आहे